कुंभमेळा झाल्यानंतर नाशिककरांवर रडायची वेळ येणार. हे जे मोठे काम आपल्याला दिसतात आहे ना, त्याच्या दर्जा बघा, इतका निकृष्ट. जी 24 तासावर आपल्या गिरीश महाजन साहेबांची मुलाखत जी काल मी मिस केली होती, प्रश्न विचारण्यात आला, तुम्ही जेव्हा विरोधी पक्षामध्ये होतात तेव्हा तुम्ही किती आंदोलन करत होता म्हणे. त्यांनी तो मुद्दा काढला, आवडला मला तो. कोरोना काळ होता, उद्धव साहेबांचं सरकार होतं, मंदिरं बंद केली, ती खबरदारी म्हणून केली होती. हिंदू धर्माचा विरोध म्हणून थोडं केलं होतं. ते उद्धव ठाकरे ते काही हे नाही आहेत, मुसलमान नाही आहेत किंवा ख्रिश्चन नाही, कुठल्या धर्माचे नाही. त्यांनी मंदिरं बंद का केली होती, त्याच्या मागे वेगळा विचार होता. मग ह्या लोकांनी त्याचा फायदा घेतला. असे कसे मंदिर बंद, त्यांना प्रश्न विचारला तो, कारण त्यावेळेस तर तुम्ही आंदोलन केले म्हणजे ते चुकीचं नव्हतं का म्हणे, आता कसं झालं म्हणे ते. तर ते म्हणाले त्यांनी बाकीच्या खूप चुका केल्या ना म्हणे, ते ठीक होतं म्हणे, बाकीची चुका केल्या. चूक जेव्हा माणूस बोलतो ना तेव्हा ती उघडीस येऊन त्याला खूप कष्ट लागतात. म्हणून म्हणतात माणसाने खरंच बोलावं. त्यांनी हेही सांगितलं, जे सगळ्यांनी नमूद करून घेतलं, नाशिकची वृक्षतोड ही मोठी चूक होती.